सुरुवातीला बातमी आहे सोलापूरच्या माढ्यातील अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरनं वाद सुरू आहे। परिसरात पोलिसांकडून बॅरिकेड्स लावण्यात आले। दोन गट आमने सामने आलेत। पुतळा शासकीय जागेवरती स्थलांतरित होईपर्यंत ठिय्या देणार असल्याचं लक्ष्मण हाकेंनी सांगितलंय, तर हाकेला हाकला असं म्हणत दुसरा गट आक्रमक झालाय। आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे अंजन गावातनं आपल्या सोबत जोडले गेलेत। सागर, सध्या काय सुरू आहे तिथे? श्वेता, आपण पाहिलं की खरं तर काही वेळापूर्वी जे आहे ते लक्ष्मण हाके जे खरं तर या अंजन गावामध्ये आता ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत, त्या ठिकाणी आपल्या समर्थकांसाठी या ठिकाणी बसलेले आहेत। मात्र काही वेळापूर्वी ते आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं, कारण गावामध्ये दोन्ही गट जे आहेत ते आमने सामने उभे ठाकलेले आहेत। डाव्या बाजूला या ठिकाणी लक्ष्मण हाके जे आहेत ते बसलेले आहेत, तर उजवीकडे या ठिकाणी ज्या गटाने पुतळा बसवला तो गट या ठिकाणी उभा राहिलेला आपल्याला दिसतो आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मॉबसुद्धा जमलेला पाहायला मिळतो। खरं तर दोन्ही गटाकडून एकमेकांवरती शेरेबाजी जी आहे ते केली जाते, त्यामुळे दोन्ही गट आक्रमक झालेले आहेत। एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या दोन्ही गटांशी पुन्हा एकदा संवाद साधलेला आहे। दोघांनाही समजूत घालण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलीस अधीक्षकांकडून करण्यात येतो आणि या ठिकाणी आपण पाहतोय अद्यापही पोलिसांसोबत काही कार्यकर्ते जे आहेत ते हुज्जत घालताना पाहायला मिळतात, तर दुसरीकडे काही कार्यकर्ते जे आहेत ते बसलेले ठिय्या आंदोलनाला बसलेले पाहायला मिळतात। खरं तर लक्ष्मण हाके स्वतः या ठिकाणी आक्रमक होत बॅरिगेटवर चढण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील काही वेळापूर्वी आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे एकंदरीतच हा जो वाद आहे तो अद्यापही शांत झालेला नाही आहे, कारण दोन्हीकडून एकमेकांवरती शेरेबाजी जी आहे ते केली जाते आणि या शेरेबाजूतूनच या ठिकाणी हे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतात। मात्र पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं असून पोलिसांकडून या दोन्ही कार्यकर्त्यांना अडवण्यात देखील येते आणि त्यांची समजूत देखील घालण्याचा प्रयत्न सातत्याने होताना पाहायला मिळतो। त्यामुळे अंजनगावमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती जी आहे ती सलग तिसऱ्या दिवशी देखील आपल्याला पाहायला मिळते। खरं तर काही वेळापूर्वीच मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या निवासस्थानी दोन्ही गटांना जे आहे ते पाचारण करण्यात आलेलं आहे, बोलवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी या दोन्ही गटांची स्वतंत्रपणे त्यांची भूमिका जी आहे ती राजन पाटील ऐकून घेत आहेत आणि दोन्ही गटांचं म्हणणं काय आहे, त्यानंतर या वादावरती नक्की राजन पाटलांकडून तोडगा निघतोय का, त्यांची शिष्टाई जी आहे ती यशस्वी होते का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। राजन पाटील यांच्या अनगर येथील निवासस्थानी जे आहे या दोन्ही गटाची बैठक स्वतंत्रपणे बैठक जी आहे ते सुरू आहे। दोन्ही बाजूंच्या भूमिका राजन पाटील जाणून घेत आहेत, त्यानंतर काही वेळामध्ये यावरती नक्की तोडगा निघतोय का आणि दोन्ही गटांना हा तोडगा मान्य होतोय का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर काल माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी देखील दोन्ही गटांशी चर्चा केलेली होती। पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत बैठक देखील दोन्ही गटांची स्वतंत्रपणे घेतलेली होती। मात्र असं असलं तरी हा वाद जो आहे तो आजही सुरू आहे, त्यामुळे तो वाद म्हणजे मिटवण्यात आमदार अभिजित पाटलांना तरी यश आलेलं नाही। त्यामुळे आता माजी आमदार राजन पाटील यांच्या शिष्टाईला नक्की यश येते का हे पाहणं देखील महत्त्वाचं. धन्यवाद या माहितीसाठी। सोलापूरच्या माढ्यातील अंजन गावामध्ये 31 मार्चला मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता। तर पुतळा ज्या ठिकाणी बसवला ती जागा खेलोबा ट्रस्टची असून पुतळा हटवावा अशी भूमिका ट्रस्टींकडून घेण्यात आली। पुतळा बसवलेली जागा पीडब्ल्यूडीची असल्यामुळे पुतळा न काढण्याचं मत एका गटाचं आहे। त्यानंतर प्रशासनाकडून 1 एप्रिलला रात्रीच्या सुमारास पुतळा काढण्यासाठी क्रेन आणण्यात आली। त्यावेळी पुतळा बसवलेल्या गटाकडून पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली। दरम्यान 2 एप्रिलला ज्यांनी पुतळा भेट दिला त्या बाळराजे आवारे पाटलांनी गावात येऊन कॉर्नर सभा घेत पुतळा हटवणार नसल्याची भूमिका मांडली। तर त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास लक्ष्मण हाके गावात आले आणि त्यांनी पुतळा स्थलांतरित करावा अशी भूमिका घेतली। जोपर्यंत पुतळा स्थलांतरित होणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरती ठिय्या देऊन राहणार अशी भूमिका हाकेंनी घेतली। दरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींनी आमदार अभिजित पाटलांसह दोन्ही गटाच्या स्वतंत्र बैठका घेतल्या आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। यात जमिनीची मोजणी करून जर मंदिराच्या जागेत पुतळा बसवला असेल तर तो हटवण्यात यावा असा निर्णय झाला। त्याला पुतळा बसवलेल्या गटानं मान्यता दिली। 2 एप्रिलला रात्री 12 वाजता मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांनी मोजणी करण्यास मज्जाव केला।
हा सगळा घटनाक्रम आपण बघतोय माढ्यातल्या अंजन गावात घडलेला. आम्ही कोणत्याही प्रकारची मोजणी करू देणार नाही, जोपर्यंत पुतळा स्थलांतरित होत नाही तोपर्यंत आमचं ठिय्या आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका त्यांनी घेतली. तर लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांनी रस्ता खुला करावा, अन्यथा आम्ही देखील ठिय्या आंदोलन सुरू करू, असा इशारा पुतळा बसवलेल्या गटानं दिलाय.